नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका मोठ्या इंटरेस्टिंग आर्थिक कोड्याबद्दल बोलणार आहोत. म्हणजे बघा, एकीकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्याजदर कमी करून बाजारातला पैसा स्वस्त करण्याचा प्रयत्न करतेय. पण त्याचवेळी चक्क सरकारलाच कर्ज घेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतायत. आता हे असं का होतंय? चला ह्याच्या मुळाशी जाऊया आणि हे कोडं सोडवूया. हाच तो महत्वाचा प्रश्न की जर आरबीआय पैसा स्वस्त करतेय तर मग सरकारसाठी कर्ज घेणं महाग का होत चाललंय. ऐकायलाच किती विरोधाभासी वाटतं, नाही का? म्हणजे एका बाजूला दिलासा देण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला मात्र घार वाढतंय. तर मग या कोड्यामागे नक्की कोणती कारणं आहेत हेच आज आपण उलगडून पाहणार आहोत. आणि इथे बघा, हा विरोधाभास अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आरबीआयचा रेपो रेट जो खाली जातोय, म्हणजे व्याजदर कमी होत आहेत, पण दुसऱ्या बाजूला सरकारचा कर्ज घेण्याचा खर्च जो चक्क वर जातोय. एक गोष्ट खाली आणि दुसरी वर, हे असं का होतंय हेच तर आपल्याला शोधायचंय. चला तर मग आता काही ठोस आकडे पाहूया. म्हणजे हे फक्त हवेत बोलणं नाहीये, यामागे स्पष्ट आकडेवारी आहे जी दाखवते की हा खर्च नेमका कसा वाढतोय. तर उदाहरण म्हणून गुजरात राज्याला पाहूया. जानेवारी 2023 मध्ये जेव्हा गुजरात सरकारने 10 वर्षांसाठी कर्ज घेतलं तेव्हा त्यांना 7.02% व्याज द्यावं लागलं. आता पुढचा आकडा बघा. फक्त एका वर्षात जानेवारी 2024 मध्ये हाच खर्च वाढून झाला तब्बल 7.45%. म्हणजे व्याजदरात स्पष्ट वाढ. आणि हे तेव्हा घडते जेव्हा आरबीआय दर कमी करण्याचे संकेत देत आहे. आणि असं समजू नका की हे फक्त गुजरातमध्येच घडतंय. हे बघा आंध्र प्रदेशचं उदाहरण. इथेही तीच कहाणी आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांचा खर्च होता 7.15%, जो एका वर्षात म्हणजे फेब्रुवारी 2024 मध्ये वाढून 7.66% झाला. यावरून हे स्पष्ट होते की ही समस्या देशव्यापी आहे. आणि ही गोष्ट फक्त राज्यांपुरतीच मर्यादित नाहीये. खुद्द केंद्र सरकारला सुद्धा कर्ज घेण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागतायत. थोडक्यात सांगायचं तर संपूर्ण सरकारी यंत्रणेसाठी कर्ज घेणं महाग झालं आहे. तर मग यामागे नक्की काय कारणं आहेत? चला आपल्या पहिल्या संशयिताला भेटूया, आणि तो आहे सरकारवर असलेला कर्जाचा प्रचंड डोंगर. आता हे कर्जाचं ओझं मोजतात कसं, यासाठी एक संकल्पना वापरली जाते. तिला म्हणतात डेट टू जीडीपी रेशो. म्हणजे काय तर अगदी सोप्या शब्दात देशाच्या एकूण वार्षिक कमाईच्या म्हणजे जीडीपीच्या तुलनेत सरकारवर एकूण कर्ज किती आहे हे गुणोत्तर. यावरून आपल्याला देशाच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येतो. आता भारताची परिस्थिती बघा. महामारीच्या आधी 2018-19 मध्ये हे प्रमाण नियंत्रणात होतं, पण 2020-21 मध्ये कोरोनाच्या काळात हे प्रमाण थेट 90% वर गेलं. म्हणजे देशाच्या कमाईच्या 90% कर्ज. विचार करा. आणि जरी आता ते हळूहळू कमी होत असलं तरी ते अजूनही खूप जास्त आहे. आता या वाढत्या कर्जाचा थेट परिणाम काय होतो माहितीये? तर हे बघा, केंद्र सरकारच्या एकूण कमाईपैकी तब्बल 38.1% रक्कम फक्त आणि फक्त कर्जाचं व्याज भरण्यात जाते. म्हणजे विचार करा, सरकारने कमावलेल्या प्रत्येक 100 रुपयांमधले 38 रुपये तर फक्त व्याज भरण्यातच जातात, विकासाच्या कामांसाठी नाही. या परिस्थितीला अर्थशास्त्रात क्राउडिंग आउट इफेक्ट असं म्हणतात. आता हे काय असतं? तर सोपं आहे. समजा बाजारात कर्ज देण्यासाठी मर्यादित पैसा उपलब्ध आहे. जेव्हा सरकारच त्यापैकी मोठा हिस्सा कर्ज म्हणून उचलतं तेव्हा खासगी कंपन्यांना आणि उद्योगांना कर्ज घ्यायला कमी पैसा उरतो. मग त्या उरलेल्या पैशांसाठी स्पर्धा वाढते. आणि अर्थशास्त्राचा साधा नियम आहे, मागणी जास्त आणि पुरवठा कमी की किंमत वाढणारच. इथे पैशाची किंमत म्हणजे व्याजदर, आणि तो सगळ्यांसाठीच वाढतो. बरं, तर हा झाला पहिला संशयित, कर्जाचा डोंगर. आता वळूया दुसऱ्या संशयिताकडे, आणि तो आहे बाजारातली पैशांची कमतरता. यालाच आर्थिक भाषेत लिक्विडिटी असं म्हणतात. आता लिक्विडिटी म्हणजे काय? तर अगदी सोप्या शब्दात बँकिंग सिस्टममध्ये कर्ज देण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी किती रोख पैसा सहज उपलब्ध आहे ते म्हणजे लिक्विडिटी. आता आधी काय व्हायचं आणि आता काय होतंय यात जमीन आसमानाचा फरक आहे. बघा, 2017 ते 2024 पर्यंत आपल्याकडे परदेशातून मोठ्या प्रमाणात भांडवल येत होतं. डॉलर्सचा ओघ होता. तेव्हा आरबीआय ते डॉलर्स विकत घ्यायची आणि त्या बदल्यात बाजारात रुपये टाकायची. त्यामुळे बाजारात पैशांची उपलब्धता भरपूर होती. पण आता चित्र पूर्णपणे उलट आहे. परकीय भांडवलाचा ओघ कमी झालाय आणि रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयला डॉलर्स विकावे लागत आहेत आणि त्यासाठी बाजारातले रुपये शोषून घ्यावे लागत आहेत. साहजिकच यामुळे बाजारातला पैसा कमी होतोय. आणि हा आकडा किती मोठा होता? तर 2017 ते 2024 या काळात दरवर्षी सरासरी 75 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त परकीय भांडवल भारतात येत होतं.
विचार करा केवढा मोठा आकडा आहे हा. यामुळेच आपल्या बँकिंग सिस्टममध्ये पैशांची प्रचंड उपलब्धता होती. पण आता जसं आपण पाहिलं, परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. परकीय भांडवलाचा ओघ कमी झालाय आणि रुपयाला आधार देण्यासाठी RBIला डॉलर विकावे लागतायत. याचा थेट परिणाम म्हणजे सिस्टममधले रुपये शोषले जात आहेत आणि बाजारात पैशांची उपलब्धता म्हणजे लिक्विडिटी कमी होत आहे. तर मग आता आपण हे दोन्ही संशयित म्हणजे कर्जाचा डोंगर आणि पैशांची कमतरता यांना एकत्र आणून या कोड्याची उकल करूया. हे गणित आता अगदी सोपं आहे. बघा, एकीकडे सरकारवर कर्जाचा प्रचंड डोंगर आहे आणि त्यांना अजून कर्ज हवंय, म्हणजे पैशांची मागणी खूप जास्त आहे. दुसरीकडे त्याच वेळी बाजारात पैशांचा पुरवठा कमी होतोय, म्हणजे लिक्विडिटी कमी झालीये. आणि मग काय, अर्थशास्त्राचा तोच साधा नियम, मागणी जास्त आणि पुरवठा कमी की किंमत वाढणारच. इथे पैशाची किंमत म्हणजे व्याजदर आणि म्हणूनच तो वाढतोय. झालं कोडं सॉल्व्ह. पण ठीक आहे, हे सगळे महत्त्वाचं का आहे? याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो? तर सगळ्यात पहिलं, RBIने व्याजदर कमी केले तरी त्याचा फायदा सामान्य लोकांपर्यंत किंवा उद्योगांपर्यंत पोहोचतच नाहीये. ते प्रयत्न एक प्रकारे फोल ठरत आहेत. दुसरं, कर्ज महाग झालं की खाजगी कंपन्या नवीन गुंतवणूक करायला, नवीन प्रोजेक्ट सुरू करायला कचरतात. याचा थेट परिणाम देशाच्या विकासावर आणि रोजगारावर होतो. आणि तिसरं, सरकार स्वतःच खाजगी क्षेत्रासोबत त्या मर्यादित पैशासाठी स्पर्धा करते, ज्यामुळे सगळ्यांसाठीच परिस्थिती अवघड होत चालली आहे. आणि यामुळेच एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. एकीकडे कर्जाचा डोंगर वाढतोय आणि दुसरीकडे बाजारातला पैसा कमी होतोय. अशा परिस्थितीत भारताच्या विकासाच्या गाडीला गती देण्यासाठी जे इंधन लागतं म्हणजे पैसा, तो येणार कुठून आणि कसा यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.